श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला. हा ताई, मी आंध्र प्रदेशवरून बोलते. अरे बापरे, हा बोला ताई. हा, विजयनगरम मधून. अच्छा. हा, मला ताई, मला एक अनुभव शेअर करायचा होता. सांगा ना ताई, नाव सांगायचं. अ, नाही ताई, ठीक बरं आहे. बरं. श्री स्वामी चालेल. समर्थ. हा. हा ताई, मला केंजळे दादांचा खूप मोठा अनुभव आलेला आहे. अरे वा. त्यांनी दिलेले, जे कान आमचे आतुरले होते की त्या ह्याच्यासाठी, माझ्या भावाच्या ह्याच्यासाठी आम्ही दादांच्याकडून सेवा घेतलेली जॉबसाठी. अच्छा. हा तो हा 8-9 वर्ष झालं एमपीएससी करत होता. मग त्याच्यात त्याला थोड्यासाठी यश येत होतं. हा 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 पण हा. 1 ते 2 मार्कासाठी त्याचं मागे जात होतं. ह्यासाठी मी सेवा मागून घेतलेली दादांच्याकडून. अच्छा अच्छा. हा. हा, आणि माझ्या भावाने पण घेतलेली आणि ती सेवा मॅडम पूर्ण झाली. अरे वा. आणि हा, काय आता सेवा ह्या दिली होती ताई? हा सेवा काय दिली होती? संक्षिप्त गुरुचरित्र पारायण दिलेलं, हा तारक मंत्र दिलेला. हा, तर आणि गुरुचरित्राचं पारायण किती? ते डेली जोपर्यंत आपलं सक्सेस होत नाही तोपर्यंत, हो का? अच्छा अच्छा. दिवसातून आणि 3 अध्याय आणि 11 माळी जप. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा, ही सेवा दिलेली. आणि माझा भाऊ म्हणजे त्याची ही झाली आता ह्या गुरुपौर्णिमेला. हा हा हा. हा, आणि मग तेच मला सांगायचं होतं. मी बोललेले समर्थांना की स्वामींना, ज्यावेळी माझं हे काम सक्सेस होईल त्यावेळेस हा. मी ताईंच्या बरोबर खरंच अनुभव शेअर करेन. आणि हा योगायोग 2 दिवस झाले झालंय ताई, पण माझं धाडस नाही की तुम्हाला फोन करावा, तुम्हाला फोन करावा. का? काहीतरी मला चुकेल काय असं. अरे काय नाही चुकलं का, कुणास चुकले? ठाऊक. ताई ही काय ताई, परीक्षा आहे का? ही काय हो, परीक्षा आहे? चुकलं तर चुकलं. स्वामींसाठी पण तेवढं स्वीकारायचं. हो, पण ना बस. ताई, योगायोग एवढा झाला ना की मगाशी मी म्हणजे अनुभव ऐकतेच मी तुमचे डेलीचे. मग त्यात मला एका ताईंनी अनुभव सांगितले की त्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यांना की मी 40 गावची आहे, मी पण शेतात राहते, असं ते म्हणजे सांगितलं. मग मला एवढं छान वाटलं ताई, माझा भाऊ पण 40 गावलाच तलाठी म्हणून भरती झालाय. काय म्हणता? काय नाव आहे मुली? मला आता हो. पर्सनल मेसेज करा तुमच्या भावाचा. हा, ते झाल्यानंतर ना मग मला तर असं वाटलं, हा ना, मला समर्थांनी आता संकेतच दिले, काही होऊ दे तू आज शेअरच कर. अरे वा वा इतकं. वा वा. हो हो, खूप खूप. आणि माझा पर्सनली एक अनुभव सांगायचा होता. मी इथं आले ती ताई, समुद्रसपाटी जवळ आहे आणि इतक्या विजा कडकडायच्या न्यू न्यू असताना, काय पहिलाच पावसाळा आमच्या इकडेच. हा हा हा. इतक्या विजा की अशा कंटिन्यू 2-2 तास चालूच, इकडले झाली की एवढं? इकडे चालू असे. हा, अरे तर इतकी भीती वाटायची हो. की खूपच भीती वाटायची. न जाणे कधी मग स्वामींना मी म्हटलं, स्वामी एवढ्या विजा करताय की खूप भीती वाटते. आणि आमचे सर ड्युटी आर्मीत आहेत. हा हा मग ते ड्युटीवर असतात. मग ते नसले की मी आणि माझं छोटं 4 वर्षाचं बाळ आहे, हा आम्ही दोघंच घरी. मग आम्हाला खूप भीती. मग तो कानात बोटं घालून राहायचा, तो हा. बोटच नाही काढायचा, कारण एवढे धडधड वाजायचं का नाही. बरोबर आम्ही, बरोबर. हा, मग तो पण भ्यायचा, मी पण भ्यायची. मग स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही फक्त विजा दाखवा, आवाज नका देऊ. आई असं गं. म्हटले. हा, आणि दुसऱ्या क्षणापासून हा. ताई काय सांगू की अक्षरशः एवढ्या विजा चमकत होत्या, पण आवाजच नाही आला. अय्या, बघा किती स्वामींना काळजी असेल सांगा आवाजच. ताई. हां, मला इतकं रडायला आलं. हं, स्वामींना म्हटलं, "स्वामी, एवढ्या सुट्टीत तुम्ही ब्रह्मांड नायक वरती गेलात, त्या हं. विजेला कधी सांगितलंत आणि हे केलं." कसं म्हणजे इतकं मला आश्चर्य वाटलं ना ताई, खरंच, खूप खूप खरंच. आश्चर्य वाटलं. मला अक्षरशः रडायला आलं. म्हटलं, माझ्यासाठी आणि तुम्ही एवढं करणार. आणि बरेच वेळा मी सांगत राहते, स्वामी माझे जे काही प्रॉब्लेम आहेत ते हं. हळू सॉल्व्ह करा. जी महत्त्वाचे जे जे आहेत त्यांची लवकर सॉल्व्ह करा. अय्या, आणि किती हाच. छान. हो, हो, हो. आणि हेच मला ऐकलं आणि माझ्या भावाला नोकरी लागली. अजून त्याचं पुढचं ध्येय आहे क्लास 1 ची करायची. हां, हां, हां. त्याची पण आहे. त्यातच आता स्वामींनी त्याला यश द्यावं, तुमचा आशीर्वाद. आणि केंद्रे दादांचा तर कोटी त्यांना आशीर्वाद आहेत. काय खरंच. सांगू, आजपर्यंत असं अशक्य ही शक्य खरंच करून दाखवले करून त्यांनी. दाखवलं. खरंच, खरंच. हां, आम्ही खूप म्हणजे काय हे करा, ते करा, ते करा सगळं करत होतो. पण बरोबर. यायचं यश त्याच्यापाशी आणि थोड्या अंतरावरून त्याचं निघून जायचं. खूप आम्हाला हं. एवढा त्रास.
शेवटी हे दादांनी आणि स्वामींनी शक्य करून दाखवलं. बोलून आणि दाखवलं. मॅडम हा आणि तुमच्या अनुभवांनी मी म्हणजे करू हा करू की म्हणजे तुमचे जे अनुभव ऐकून ऐकून जी प्रेरणा मिळते ना हो की हो हो. काय हा की जगात खरेच खूप प्रॉब्लेम आहेत, आपला तर काहीच नाहीये अगदी असं म्हणजे. कसं बोललात ताई. हे हो हो. सगळं असा विचार केला तर सगळं जग सुखी होईल ताई. हं. आणि आमच्या नंदुबाईंना पण खूप थँक्यू मॅडम. त्यांनी मला ह्यात आणलं स्वामी सेवेत. मी जाण्या-अनजाणे मी स्वामी सेवेत होते मॅडम. हो. म्हणजे पण मला ते जाणवलंच नाही की हे आहे. मंत्र ऐकते, तारक मंत्र, पण एवढं जाणवलंच नाही. हा पण हा आता ह्या 2-3 वर्षात सेवा करत पण होते. पण हा ती माझ्याकडून चुकीची होत होती. हा 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 माळ हा. जपणं वगैरे. मग त्यांच्याकडून जेव्हा मला माहिती मिळाली कसं करायचं, तेव्हा तुमचे YouTubeचे हे चॅनेल वगैरे सगळं त्यांना पण खूप खूप थँक्यू. आणि तुम्हाला पण तुमचा आवाज पण छान आहे आणि तुम्ही पण छान आहात. आणि ते ओके. नणंदबाई कुठे असतात? अ? नणंदबाई कुठे राहतात? ते तिकडे महाराष्ट्रात. अच्छा, महाराष्ट्रात. महाराष्ट्रात इटकरमध्ये. त्यांनी पण ना हं. एक आपल्याकडे अनुभव शेअर केलेला. केलेलं आहे? अनिता पाटील हो. अच्छा. त्यांना शेतात गहू वगैरेचं झालेले कमी ते त्याच्याबद्दलचं केलेलं आहे. अच्छा 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 अच्छा. खूप छान हो. आहे हा. मी शेअर करते. ओके. थँक्यू मॅडम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.